2 वर्षामध्ये म्हणजे पहिले तर तुम्ही ज्या विकासासाठी तुम्ही पक्ष सोडलाय असं म्हणणं आहे, 2 वर्षामध्ये 14 कोटी मिळाले, मात्र तुम्ही 30% निधी खर्च केला असा आरोप होतो. काय नेमकं म्हणतो? बघा, माझं म्हणणं असं आहे, आरोप काय करावेत काय नाही करावेत हे करणाऱ्याने विचार करावा. आमचा खासदार निधी आम्हाला 5 वर्ष खर्च करण्याचा राईट आहे. आमचा खासदार निधी हा दरवर्षी लॅप्स होत नसतो. पंचवार्षिकमध्ये पूर्ण आम्ही खर्च करू शकतो. एखाद्या वेळेस मागच्या खासदारात सुद्धा मी निधी खर्च केलेला आहे. मागच्या माझ्या अगोदरच्या गणेशराव दुधगावकर साहेबाचा, रेंगे पाटलाचा, त्यांच्या काळातला काही शिल्लक राहिलेला होता ते सुद्धा मी खर्च केला आहे. आता ही नवीन ऑनलाईन सिस्टीम सुरू झाली त्याच्या अगोदर सगळे खर्च केलेत. आणि 5 वर्षात आम्ही कधी करू शकतो असं काही नाही. आता जे काही त्यांनी कुठून माहिती गोळा केली आहे, कशा प्रकारे केली आहे ते त्यांनाच माहीत. आणि ते दाखवत आहेत ते सरळ चुकीचं दाखवत आहेत. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की हे जे 25-26 आताचा जे निधी आला आहे किंवा 26-27चा हा निधी आला आहे 14/5/2026ला. किती? 14/5/2026ला. म्हणजे 15, 16 आणि 17, 18 तारखेला ह्या ठिकाणी विधान परिषदेची आचारसंहिता लागली आहे. म्हणजे ती कालपर्यंत आचारसंहिता आजपर्यंत होती. आता ह्या 5 कोटीचा 490चा विषय बाजूला ठेवा. राहिला जुन्या 2 वर्षाच्या निधीचा, एक 24-25 आणि 25-26चा. तर मी जवळजवळ 4,82,66,000 रुपये मी त्या कामाच्या प्रशासकीय मान्यता दिल्यात आणि जवळजवळ 3,79,77,000चे खर्च झाला आहे. आता आम्ही पत्र देतो, जसं आले लोकांची रिक्वायरमेंट तसे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही पत्र पाठवतो की बाबा हे माझ्या खासदार स्थानिक निधीमधून हे काम घेण्यात यावं. मग त्याची प्रोसेस असती. ते पत्र जिल्हाधिकाऱ्याच्या सहीनं प्लॅनिंग ऑफिसरकडे जातं, प्लॅनिंग ऑफिसरच्या सहीनं जिल्हाधिकाऱ्याकडे जातं आणि जिल्हाधिकारी साहेबची सही होऊन आल्यानंतर त्या एजन्सीला जाती. म्हणजे पंचायत समितीची एजन्सी असेल तर BDOकडे जाईल, जिल्हा परिषदची एजन्सी असेल तर जिल्हा परिषदला जाईल, PWD असेल तर PWDला जाईल, नगरपालिका असेल तर नगरपालिकेला जाईल, महापालिका असेल तर महापालिकेला जाईल. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या सगळ्या जे काही आम्ही मागण्या केल्यात त्या एजन्सीचे पत्र हे त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या सहीने जात असतात. त्यानंतर ती एजन्सी ही सगळी प्रक्रिया करताना त्या जागेवर जाऊन बघणे, त्याच्यानंतर इस्टिमेट तयार करणे, ते TS करणे, हे सगळं करून नंतर आपण वर्क ऑर्डरसाठी पाठवणे आणि ह्या सगळ्या पुन्हा प्रशासकीय मान्यतेकडे पाठवणे. प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्याकडून आल्यानंतर तो वर्क ऑर्डरला त्या एजन्सीकडे जाते आणि नंतर वर्क ऑर्डर होते. म्हणजे ह्याच्यामध्ये जवळजवळ 4-6 महिन्याचा टाईम. कोणी महिन्यात बी करते, काही चॅप्टर असतात म्हणण्यापेक्षा हुशार असतात ते महिन्यात बी करतात, कोणी 2 महिन्यात बी करतात. आता ग्रामीण भागामधला एखादा सरपंच असतो, नवीन झालेला असतो, त्याला त्यातले काही नॉलेज नसते. मग इथे बी अधिकारी लोक त्याला घुमवाघुमी करतात. मग बघू, आज बघू, उद्या बघू, त्याला वाटतं काय निघते का ह्याच्या जवळून. आता हे सगळे प्रकार आहेत, त्याचं सांगून बसण्यात गरज नाही. तर हे पहिल्या वर्षीचा माझा जवळजवळ 4,82,66,000 रुपयाच्या मी मान्यता दिल्यात 490 पैकी. म्हणजे उरले किती? 7 लाख रुपये. राहिला दुसरा आता 25-26चा. ह्याच्यामध्ये जवळजवळ मी 1,07,00,000 रुपयाच्या कामाला मान्यता दिल्यात. म्हणजे जवळजवळ आता 5 आणि 6 कोटी रुपयाच्या मान्यता आपण घरी धरा की दिलेल्या आहेत. राहिल्या 4 कोटीच्या, 5 कोटीच्या, हे जर आपण 4 कोटीच्या राहिल्या म्हणजे 5-6 कोटी झाले. आता 4 कोटी माझे राहिलेले असताना तुम्ही कोणत्या बेसवर दाखवालेत की 10 कोटी राहिले आणि 12 कोटी राहिले. अरे हे 5 कोटी तर काल आले तर आचारसंहिता लागली, आचारसंहिता आज उठली आहे. मग कसे खर्च करणारे पैसे? बरं कधी करायचे? आमच्याकडे बघा, इमर्जन्सीला आम्ही प्राधान्य देतो. एखाद्या गावातली व्यक्ती इमर्जन्सी, कोणाला स्मशानभूमीची अडचण आहे, कोणाला पाण्याची अडचण आहे, एखाद्याला सभामंडप ही गरजेनुसार आहे, असं म्हणजे त्याच्या प्रसंगानुसार. पण इमर्जन्सीमध्ये काही पैसे ठेवावे लागतात. त्या अनुषंगानं आपण ते पैसे खर्च करत असतो. आणि कोणत्याही खासदार हे पैसे काही घरी घेऊन जात नसतो. हे काही टक्केवारी घेऊन पैसे द्यायचे नसतात. हे गावामध्ये, ग्रामपंचायतला, नगरपालिकेत, वार्डामध्ये हे पैसे खर्च करायचे असतात. आणि त्या अनुषंगानं ह्या ठिकाणी आपल्या पक्षाचं काम करणाऱ्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,
ज्या आपल्या ग्रामपंचायती आहे, जिथं आपले नगरसेवक आहे, जिथं आपला पंचायत समिती मेंबर आहे, जिथं आपला जिल्हा परिषदचा मेंबर आहे, कुठं बाजार समितीचे मेंबर आहेत, त्या लोकांनी, कुठं पदाधिकारी आहेत किंवा माझ्या गावात ही महत्त्वाची अडचण आहे, ज्या गावानं आम्हाला जास्तीत जास्त मतदान केलं आहे, अशा गावाला एखाद्या आम्हाला प्राधान्य द्यायचं हे आमचं कर्तव्य असतं. आणि ते करत असताना आम्ही स्टेप बाय स्टेप जसे जसे लोक येतील तसं आम्ही द्यायचा प्रयत्न करत असतो. आणि हा निधी लॅप्स होत नाही. मी ज्यांनी ज्यांनी हे आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या सगळ्या मी ज्ञानामध्ये थोडं भर टाकू इच्छितो की हा पैसा लॅप्स होत नाही. 5 वर्षाचा कार्यकाळ संपेपर्यंत आम्ही पूर्ण पैसे खर्च करू शकतो एवढे संसदीय कार्यप्रणालीमध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे. त्यामुळे ह्याचा राईचा पर्वत करू नका. आणि ह्या 5 कोटीच्या निधीमध्ये माझ्याकडे जवळजवळ 1400 गावं आहेत आणि 14 शहरं आहेत, 22 लाख मतदान आहे आणि जवळजवळ माझ्याकडं 2200 बूथ होते. ह्या सगळ्या लोकांची पूर्तता करताना तुम्हीच ह्या निधीचं वाटप करा. मागणारे अनेक आहेत पण द्यायचोय क्वचित लोकांना. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. आमचं कसं आहे, धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते. ह्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर निघताना आम्हाला काय त्रास होतो हे आम्ही ह्या भावना व्यक्त करू शकत नाही. आज आम्ही जे काही भूमिका आज सगळ्या खासदारांनी घेतली आहे ती एवढ्यासाठीच घेतली आहे की आपल्याला 2-2, 3-3 वेळेस लोकांनी निवडून दिले. मला तर 2दा आमदार आणि 3दा खासदार केले. मी ह्या ठिकाणी लोकांच्या गरजा पूर्तता करू शकत नाही. लोकांचा एवढा रोष माझ्यावर आहे की तुम्हाला आम्ही 5दा निवडून दिले, तुम्ही काय केले आमच्यासाठी हे सांगा. आणि ह्या परिस्थितीत मी ह्या ठिकाणी ही भूमिका ह्याच्यासाठीच घेतली की हे सरकारमध्ये बसलेले लोक, त्यांची भावना अशी होती की साहेब तुम्ही आमच्यासोबत या, तुमच्या गावातल्या तुमच्या मतदारसंघातल्या सर्वांगीण विकासासाठी निधीची पूर्तता, राज्य सरकारचा निधी असो का केंद्र सरकारचा असो, तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि चांगल्या प्रकारे तुमची जी काही बॅकलॉग आहे ते भरून काढण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारू. याच कारणासाठी आम्ही सगळ्यांनी ह्या ठिकाणी हे पुढाकार घेतला आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता शेवटी कोणाला काय वाटते, कोणाला काय म्हणायचं ते त्यात कोणाच्या तोंडाला हात लावू शकत नाही आपण. पण आमचं मन काय म्हणते, आमचं मन स्वच्छ. अरे मन चंगा तो कटवट में गंगा, नियत में खतरा झोली में फतरा. मी मतदारसंघात फिरत असताना माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी माझ्यावर नाराजी व्यक्त करू द्या, मी त्यांच्यासमोर नतमस्तक होईल. पण कुठेतरी भागडभुंगे आपले कुठल्याही जिल्ह्यातला एखादा फोन लावायला आहे कोणाला, अरे तुम्ही शिवसेना सोडली. अरे शिवसेना कुठं सोडली बाळा, शिवसेनेतच आहे ना मी. ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही शिवसेना स्थापन केली, ज्या शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून परभणी जिल्ह्यानं मान्यता दिली, 1989ची पहिली लोकसभेची निवडणूक धनुष्यबाणाच्या चिन्हावर कैलासवासी अशोकराव देशमुखांच्या रूपानं पहिला खासदार शिवसेनेला परभणी जिल्ह्यानं दिला आणि त्यानंतर शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं. तेव्हापासून आजपर्यंत परभणी जिल्ह्यानं बाण सोडला नाही. अपवाद 24चा. मग एवढं परभणी जिल्ह्यानं दिले, त्या परभणी जिल्ह्यातली जनता मला काय बोलू दे ना, त्यांचा रोष मी स्वीकारू शकतो. मला तो नैतिक अधिकार आहे, त्यांना नैतिक अधिकार आहे मला बोलायचा आणि मला त्यांचं ऐकून घ्यायचा अधिकार आहे. पण बाहेरच्या लोकांनी माझ्या जिल्ह्यातल्या राजकारणातली माहिती नसताना विनाकारणच कोणाला टार्गेट करावं अशा उद्देशाची भाषा वापरू नये. शेवटी ज्याचं त्यालाच कळते, आमच्या काय यातना आहेत आम्हालाच माहीत. त्यामुळे आता मी ह्या विषयावर जास्त भाष्य करत नाही. निधीच्या बाबतीतला मी पुरेपूर खुलासा केला आहे आणि ज्या ज्या चॅनलनी काही चुकीच्या ह्या बातमी दाखवल्यात त्यानं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ऑथोराईज तिथून तुम्ही माझ्या खर्चाची माहिती घ्या आणि तुम्ही जाहीर लावा. तुम्ही म्हणताल ते मी स्वीकारायला तयार आहे. ती माहिती आली पूर्ण असं वाटतं तुम्हाला? ते केंद्र सरकारचं साक्षी पोर्टल आहे मला वाटतं आणि त्या पोर्टलवर मला बरीचशी थोडी माहिती असते, उत्तमभूत नसती, काही कमी जास्त माहिती होत असते. त्यामुळे त्यांच्याकडे ती माहिती अपुरी असावी, त्यांच्या ज्ञानात थोडी भर व्हावा म्हणून मी म्हणतो की परभणी जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये आमचे DPO आहेत, त्या DPO कडून जिल्हाधिकाऱ्याकडून ऑथोराईज माहिती घ्या. मी सांगतोय हे तुम्ही खोटं समजा, पण तुम्ही स्वतः ऑथोराईज माहिती घ्या आणि मग सांगा. बरं आम्ही खर्च केलाय, आज केलाय, उद्या करू. खर्च तर आम्हाला करायचा राईट आहे आणि आमचा पैसा लॅप्स होणारा नाही आहे. त्यामुळे आज नाही केला उद्या करू, उद्या नाही केला परवा करू. पण तुमच्या पोटात एवढं पोट उठायचं काय कारण आहे?
14 कोटीचा जो विषय आहे तेवढा निधीच नाहीये ना. तेवढा निधीच नाहीये. 3 वर्षाचा निधी, पहिल्या वर्षीचे 490, दुसऱ्या वर्षीचे 490, तिसऱ्या वर्षीचे 490. तिसऱ्या वर्षीचे 490 आलेत 14/5/2026 आणि 18/5/26 आचारसंहिता लागली आहे. म्हणजे केवळ 3 दिवसात आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे हे 5 कोटी खर्च करायचा विषय येतच नाही, कारण आचारसंहिता काल संपली आहे. आता राहिला जुन्या 10 कोटीचा 490 त्यापैकी जवळजवळ मी 6 कोटी रुपये खर्च केलेत. उरले 4 कोटी रुपये खर्च करीन ना मी. तुम्हाला का त्याचा त्रास व्हायला? मला हेच नाही कळालं. याच्या व्यतिरिक्त दुसरा काही निधी आला नाही तुम्ही मागे या 10 वर्षात? माझ्याकडं सांगायला तुम्ही 22,000 लोकसंख्या सांगायला एवढाच निधी आला मला केंद्र सरकारकडून. मी गडकरी साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो की आदरणीय गडकरी साहेबांनी मला या ठिकाणी गेल्या वर्षी आपला त्रिधारा ते मिरखेल जाणाऱ्या रस्त्यासाठी 20 कोटी रुपयाचा निधी दिला. मागे 10 वर्षात फक्त तेवढंच झालं. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये काही निधी आला. त्यामध्ये मी काही गावाचे रस्ते प्रस्तावित केलेले आहेत आणि ते रस्त्याचे कामं चालू आहेत. ह्याच्यापेक्षा मला राज्य सरकारचा काही भेटला नाही. मला कालच्या डीपीटीसी मध्ये 400 कोटीची डीपीटीसी होती. कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नव्हती, तरी मला केवळ 400 पैकी 3 कोटी रुपये मिळालेत. किती? 400 पैकी 3 कोटी. 4 आमदारांमध्ये आणि 1 खासदार. मग बाकीचे कोणी खर्च केले? सरकारने खर्च केले, सत्ताधाऱ्या लोकांनी खर्च केले. आम्हाला काय? ही तुम्ही वस्तुस्थिती जाणून घ्या. मी सांगतोय खोटं समजून चला, पण वस्तुस्थिती जाणून घ्या. ही अडचणीचा विषय आहे. ज्याचं जळते त्यालाच कळते. धन्यवाद.